नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी भाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रों, आपण अभ्यास करत आहोत बी भाग 3 सत्र क्रमांक 5 पेपर क्रमांक 7चा भौगोलिक विचारांचा विकास. भौगोलिक विचारांचा विकास या पेपरमध्ये प्रकरण क्रमांक 1 प्राचीन काळातील भूगोलशास्त्र याचा आपण अभ्यास करत आहोत. जिओग्राफी इन एन्शियंट पिरियड. याच्यामध्ये एकूण 3 मुद्द्यांचा समावेश होता. कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक्स अँड रोमन्स, जे ग्रीक शास्त्रज्ञ आणि रोमन शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या योगदानामध्ये केलेलं कार्य. अरब जॉग्राफिकल थॉट्स, अरब शास्त्रज्ञांचे भूगोलातील विचार किंवा अरब शास्त्रज्ञांच्या भौगोलिक संकल्पना. इंडियन जॉग्राफिकल थॉट्स, भारतातील भौगोलिक संकल्पना. आणि चौथा मुद्दा आहे एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफी, शोध, सफरी आणि भूविज्ञानाचा विकास किंवा भूगोलाचा विकास. विद्यार्थी मित्र, मुद्दा क्रमांक 1 ग्रीक आणि रोमन शास्त्रज्ञांचे भूगोलातील योगदान आपलं झालेलं आहे. वेगवेगळ्या ग्रीक शास्त्रज्ञांनी आणि रोमन शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये केलेलं कार्य आपण अभ्यासलं, त्यांनी मांडलेल्या संकल्पना आपण अभ्यासल्या. त्यानंतर अरब जॉग्राफिकल थॉट्स, अरब शास्त्रज्ञांचे भूगोलातील विचार, तेही आपण अभ्यासले की प्राचीन काळामध्ये जे अरब राष्ट्र होतं ते अत्यंत वाळवंटी प्रदेशाचं उंटावरून प्रवास करणारे होते, पण त्यांनी नंतर जगभर प्रवास केला आणि आज अरबस्थानचं संपूर्ण रूपच पालटलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ते केवळ तत्त्वज्ञानामुळं, शास्त्रज्ञामुळं, भौगोलिक विचारवंतामुळं. इंडियन जॉग्राफिकल थॉट्स, भारतातील भौगोलिक संकल्पना, ज्या वेगवेगळ्या संकल्पना भारतीयांनी मांडल्या, त्या वेगवेगळ्या संकल्पनांचा आपण वापर केलेला आहे. सर्व संकल्पनांचा सविस्तर अभ्यासही केलेला आहे. हे 3 मुद्दे आपले आत्तापर्यंतच्या जवळपास 20 लेक्चर्समध्ये कव्हर झालेले आहेत. आणि या प्रकरणामधील म्हणजे प्रकरण क्रमांक 1 मधील शेवटचा मुद्दा आहे एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफी, शोध, सफरी आणि भूविज्ञानाचा विकास किंवा शोध आणि संशोधन व भूगोलशास्त्राचा विकास. एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफी या मुद्द्यामध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत विविध घटकांचा, की शोध सफरींचा भूगोलामध्ये कशा पद्धतीनं परिणाम झाला, शोध सफरीमुळं विज्ञानामध्ये कसा विकास झाला, याचा आपण अभ्यास करणार आहोत. कोणकोणते पंडित प्रवासी होते, कोणी कोणी शोध मोहिमा आखल्या, जगाच्या प्रवासाला निघाले, नवीन नवीन भूप्रदेश शोधून काढले, त्यांनी केलेल्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, प्रकरण क्रमांक 1 मधला हा शेवटचा मुद्दा आहे शोध, सफरी व भौगोलिक विकास. शोध, सफरी आणि भौगोलिक विकास. खरं तर अगदी प्राचीन काळापासून आपण अभ्यास करतोय भूगोलाचा. ग्रीक कालखंड, रोमन कालखंड, त्यानंतर अरब कालखंड, त्यानंतर भारतीयांचा कालखंड, हा प्राचीन कालखंडामध्येच गणला जातो. मध्यंतरीचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला अंधकार युग असं म्हटलेलं आहे. कारण ज्यावेळी ग्रीक सत्ता संपुष्टात आली आणि रोमनांची सत्ता अस्तित्वात आली, त्या काळामध्ये थोडासा भूविज्ञानाचा विकास झाला. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मात्र बराचसा कालखंड हा विज्ञानाच्या विकासाकडं दुर्लक्षित झालेला होता, की त्या कालखंडात विशेषतः काही शोध लागलेले नव्हते, विज्ञानाचा विकास झालेला नव्हता. म्हणून या कालखंडाला अंधकार युग असं म्हटलेलं आहे. 15व्या शतकाच्या पूर्वीचा कालखंड, 12व्या शतकापर्यंतचा कालखंड, की ज्या कालखंडामध्ये विज्ञानामध्ये फारशी प्रगती झाली नाही, नवीन संशोधन झालं नाही.
आणि त्याचा परिणाम म्हणून या कालखंडाला अंधकार युग असं म्हटलेलं आहे. पण अंधकार युग याचा कालावधी संपल्यानंतर नवीन एक युग तयार झालं. नवीन एक युगाची निर्मिती झाली की ज्याला आपण संशोधन युग या नावानं ओळखलं जातं. संशोधन युग, एज ऑफ डिस्कव्हरी, एज ऑफ डिस्कव्हरी म्हणजे संशोधनाचं युग. आता हे युग सुरू झालं आणि संपूर्ण जगाचा कायापालट झाला. कारण नवीन नवीन भूभाग शोधले गेले की जे आत्तापर्यंत अनेक लोकांना माहिती नव्हते. काहींनी प्रवास केले व्यापाराच्या निमित्तानं, स्वाऱ्यांच्या निमित्तानं एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात गेले, पण त्याला मर्यादा होत्या. मर्यादित भूप्रदेशांचाच शोध लागलेला होता. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र अनेक खलाशांनी नवीन नवीन भूप्रदेश शोधून काढले आणि सत्य उजेडात आलं. याचा परिणाम विज्ञानाच्या विकासावरती झाला. भूगोल हे एक विज्ञान आहे, भूगोल हे एक शास्त्र आहे. मग याच्या पूर्वी की भूगोलशास्त्राच्या ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना मात्र बदलल्या गेल्या. म्हणजे भौगोलिक संकल्पनावरती त्याचा परिणाम झाला. मानवी जीवनावरती परिणाम झालाच झाला, पण भौगोलिक संकल्पनावरती सुद्धा या युगाचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. म्हणजे संशोधनाचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. संशोधन अत्यंत महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्र. शोध आणि संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. विज्ञानाच्या विकासामध्ये शोध आणि संशोधनाचा एवढा प्रभाव पडलेला होता की ज्यामुळं भ्रामक कल्पना नाहीशा झाल्या. लोकांच्या मध्ये धार्मिक कल्पना होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्या संपूर्णपणे नाहीशा झाल्या. चुकीच्या ज्या संकल्पना प्राचीन काळामध्ये होत्या त्या चुकीच्या संकल्पना बाजूला पडल्या गेल्या किंवा जुन्या संकल्पना या चुकीच्या ठरविल्या गेल्या आणि नवीन संकल्पना शास्त्रावरती आधारित, शास्त्रीय पद्धतीवरती आधारित केलेल्या अभ्यासामुळे ज्या नवीन संकल्पना निर्माण झाल्या त्या नवीन संकल्पना पुन्हा रूढ झाल्या. म्हणजे भौगोलिक संकल्पनामध्ये एक परिवर्तन झालं, एक बदल झाला. कोणतं परिवर्तन झालं भौगोलिक? अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्यामुळं भौगोलिक संकल्पनामध्ये फार मोठे बदल झाले, फार मोठे बदल झाले. पूर्वी संकल्पना होती सूर्यमालेविषयीची की सूर्यमालेच्या विषयी पृथ्वी हा म्हणजे विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी आहे असा एक समज होता किंवा असं मांडलेलं होतं. हे सूर्यमालेचा अभ्यास नंतर शास्त्रीय पद्धतीने झाला. विविध ग्रहगोलांचा अभ्यास झाला आणि मग या विश्वाच्या मध्यभागी सूर्य आहे अशी एक संकल्पना पुढे आली किंवा तिचा शोध लागला. चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, या संदर्भातच्या भ्रामक कल्पना नाहीशा झाल्या. नवीन कल्पना उदयास आल्या की ज्या शास्त्रीय अभ्यासावरती आधारित होत्या, शास्त्रीय निरीक्षणावरती आधारित होत्या. संपूर्ण पृथ्वीचा प्रदेश, पृथ्वी गोल आहे हे समजलं होतं. पृथ्वी गोल आहे, पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणकोणते भूप्रदेश कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे सगळं माहीत झालेलं नव्हतं. म्हणून पृथ्वीची विभागणी नवीन जग, जुनं जग असं जे केलेलं आहे ते हे कारण काही भूप्रदेशाचा शोधच लागलेला नव्हता, संशोधनच झालेलं नव्हतं. पण नंतर संशोधन युगामध्ये 15व्या शतकामध्ये मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व प्रदेश लोकांनी शोधून काढले, शास्त्रज्ञांनी शोधून काढले आणि विज्ञानामध्ये फार मोठी क्रांती झाली. भौगोलिक संकल्पनामध्ये परिवर्तन झालं. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की भौगोलिक संकल्पनामध्ये परिवर्तन कसं झालं. अगदी प्राचीन काळामध्ये असं मानलं गेलं होतं की बाबा भूगोल कशाला म्हणायचं, भूगोल म्हणजे काय. भूगोलाची एक व्याख्या तयार झालेली होती. पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. आय रिपीट अगेन, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. अर्थात त्या काळामध्ये पृथ्वीचा अभ्यास हा एवढाच मर्यादित होता. पृथ्वीविषयीचा अभ्यास करायचा, पृथ्वीविषयीचं वर्णन करायचं आणि मग या वर्णनाचा, या अभ्यासाचा समावेश भूगोलामध्ये असायचा. म्हणजे भूगोल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
तो एक असा विषय आहे की ज्या विषयामध्ये पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे, पृथ्वीचा अभ्यास केलेला आहे. जे ही भूगोलाची व्याख्या रूढ झालेली होती प्राचीन कालखंडामध्ये. पण जसजसं विज्ञान विस्तारत गेलं, जसजसं विज्ञानाचा विकास झाला, जसजसं संशोधनावरती मोठमोठ्या प्रदेशाचं संशोधन झालं, त्यावेळी मात्र भूगोलशास्त्राची व्याख्या बदलली आणि नवीन व्याख्या एक तयार झाली. मानव व पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. पहा, प्राचीन काळातील व्याख्या काय होती? पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. नवीन व्याख्या मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. हे जे परिवर्तन आहे ना, हे परिवर्तन शास्त्राला अनुसरून आहे, विज्ञानाला अनुसरून आहे. म्हणून व्याख्या बदलली. का? तर भूगोलाचा अभ्यास हा निरीक्षणावरती आधारित पूर्वी होताच, पण त्याच्याही पूर्वी की भूगोलाचा अभ्यास हा बऱ्याच लोकांनी काल्पनिक केलेला आहे, कल्पनेवरती आधारित केलेला आहे. ज्या संकल्पना कल्पनेवरती आधारित होत्या त्या सर्व संकल्पना चुकीच्या ठरल्या आणि निरीक्षणावरती आधारित, अनुभवावरती आधारित, अभ्यासावरती आधारित असणाऱ्या नवीन संकल्पना ज्या रूढ झाल्या त्या सर्व संकल्पनांना आपण शास्त्रीय संकल्पना म्हणतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती मानव अत्यंत महत्त्वाचा आहे आणि निसर्गही अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्याला आपण पर्यावरण म्हणतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील फार जवळचा संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे. मानव हा पूर्णतः पर्यावरणावरती अवलंबून आहे आणि म्हणून ज्यावेळी नवीन नवीन भूप्रदेश शोधले गेले त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणचे प्रदेश, या ठिकाणचं पर्यावरण वेगळं आहे, या ठिकाणची जीवसृष्टी वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक नवीन प्रदेशामध्ये मानवी जीवन वेगळ्या प्रकारचं आढळतं, हवामान किंवा पर्यावरण आपल्याला वेगळ्या प्रकारचं आढळतं आणि या पर्यावरणाला अनुसरून तेथील मानवी जीवन एक विशिष्ट प्रकारचं असलेलं पाहावयास मिळतं. म्हणून पर्यावरणाचा परिणाम मानवावरती मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळं भूगोलाची व्याख्याच बदलून गेली. मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. विद्यार्थी मित्र, विज्ञानाच्या विकासामुळे विज्ञानाचं स्वरूप तर बदलतंय, पण त्याचा परिणाम मानवी जीवनावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. ह्याच्यात वेगवेगळे संशोधन झाले, वेगवेगळे भूप्रदेश शोधून काढले, त्याला आपण शोध सफरी म्हणतो. याच्यामुळं खरं जे काय आहे ते जगाच्या समोर आलं, सत्य जगासमोर आलं. जे काय वास्तव आहे ते वास्तव जगाच्या समोर आलं आणि त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. प्रत्येक विज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, वेगवेगळे शोध लागले. म्हणजे चुंबकीय होका यंत्राचा शोध लागला. आता चुंबकीय होका यंत्राचा ज्यावेळी शोध लागला त्यावेळी सागरी प्रवास करणं अत्यंत सुरक्षित झालं. प्राचीन काळामध्ये की होकायंत्र नव्हतं, लोक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशातून नौकानयन करत असताना जिकडे बघेल तिकडे समुद्रच होता, दिशा समजत नव्हत्या. आपल्याला कुठं जायचं आहे आणि कुठं आलेलो आहे हे काहीच समजत नव्हतं. पण ज्यावेळी होकायंत्राचा शोध लागला त्यावेळी दिशा निश्चित समजू लागल्या. त्यामुळं आपण कुठं आहोत, कुठून आलो आहोत, कोणत्या दिशेकडे आपल्याला जायचं आहे याचा अंदाज येऊ लागला. म्हणजे सागरी प्रवासाचं जीवन जे आहे ते अत्यंत सुरक्षित बनलं चुंबकीय होकायंत्राच्या शोधामुळे. म्हणजे सागरी प्रवास अधिक सुरक्षित झाला.
दुर्बिणीचा शोध लागला की ज्यामुळे अवकाशीय ग्रहगोलांचं निरीक्षण चांगल्या प्रकारे करता आलं. दूरवर दिसणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे दिसू लागल्या. म्हणजे आजही आपण जर दूरची एखादी गोष्ट पाहत असू तर ती आपल्याला अस्पष्ट दिसते, किंबहुना काही गोष्ट दिसतच नाही. पण तीच जर दुर्बिणीच्या सहाय्याने आपण जर बघू लागलो तर मात्र आपल्याला त्याची स्पष्टता दिसते, दृश्यता वाढते. म्हणजे वेगवेगळ्या उपकरणांचा शोध असेल, वेगवेगळ्या भूप्रदेशांचा शोध असेल, यामुळं ज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत गेली. आणि मग ही पडलेली भर याच्यामुळं एक नवीन संस्था निर्माण झाल्या. जसं भूगोलाच्या अभ्यासामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ जॉग्राफी ही अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. त्या संस्थेची स्थापना झाली, इन्स्टिट्यूट ऑफ जॉग्राफी. आता या संस्थेची स्थापना झाल्यानंतर या संस्थेनं काय केलं, जगातील जे जे तज्ज्ञ आहेत, भूगोलशास्त्रज्ञ आहेत, गणितशास्त्रज्ञ आहेत, तत्वज्ञ आहेत, नकाशाशास्त्रज्ञ आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत, या सर्वांना पाचारण केलं गेलं. ह्यांना बोलवलं, ह्या तज्ज्ञांना बोलवलं आणि मग त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून घेतला आणि तो लोकांच्या समोर मांडण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ जॉग्राफीचं कार्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की ज्यामुळे भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली, भूगोलाचा विकास झाला, भूगोलाची प्रगती झाली, भूगोलाला शास्त्रीय दर्जा पुन्हा प्राप्त झाला. विद्यार्थी मित्रो, अंधकार युगानंतरचा जो कालखंड आहे तो संशोधन युगाचा आहे आणि तो आजही थांबलेला नाही. शोध आणि संशोधनासाठी जगातील प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी प्रयत्न करत आहे, काही ना काहीतरी प्रयत्नातून नवीन निर्माण करत आहे. आणि ह्या नवीन निर्माण केलेल्या वस्तूमुळं, या संशोधनामुळं मानवी जीवन अधिक सुखकर बनलेलं आहे, अधिक विलासी बनलेलं आहे. प्राचीन काळातील कष्टमय जीवन नाहीसं झालेलं आहे. मग हे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी ज्या संकल्पना मांडल्या, नवीन भूप्रदेश शोधून काढले, त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. जगामधील ह्या वेगवेगळ्या तज्ज्ञांचा अभ्यास करत असताना तो फार मोठा आवाका होईल अभ्यासाचा. वर्षभर त्यांचा जर आपण अभ्यास करत बसलो तरी तो अभ्यास परिपूर्ण होणार नाही. आपल्याला एक विद्यापीठानं फ्रेम दिलेली आहे, एक चौकट दिलेली आहे, ठराविक अशी चौकट, ठराविक अशी मर्यादा की ज्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी शोध सफरी व भौगोलिक विकास यांच्यामध्ये अभ्यास करत असताना वेगवेगळे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, वेगवेगळे खलासी होऊन गेले, त्याच्यामध्ये विशेषतः जे ज्यांनी प्रवास केले त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणकोणते घटक याच्यामध्ये समाविष्ट केले जातात किंवा कोणकोणत्या व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश आहे त्याचा. मार्को पोलो यांनी अगदी वयाच्या 6व्या वर्षापासून प्रवासाला सुरुवात केली. संपूर्ण जगभर तेही फिरले किंवा जगातील बहुतांश प्रदेशांना त्यांनी भेटी दिल्या. तुर्कस्तानला सुद्धा ते गेलेले होते. अगदी लहान वयापासूनच त्यांना मिळाला प्रवासाचा अनुभव. त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. बरोबर आहे, अमेरिकेचा जनक म्हणून ख्रिस्तोफर कोलंबस यांना ओळखलं जातं. अमेरिकेचा शोध लावला. 4 मोहिमा त्यांनी आखलेल्या होत्या. वास्को दी गामानं काय केलं की आफ्रिकेचा केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते भारताकडे आले. म्हणजे भारताकडे जाण्याचा प्रवास मार्ग, जो सागरी मार्ग आहे, तो त्यांनी शोधून काढला. फर्डिनांड मॅगेलन यांनी मलाक्काची मोहीम आखलेली होती. वेगवेगळे नवीन भूप्रदेश या शास्त्रज्ञांनी काढलेले होते. आणि कॅप्टन जेम्स कुक की ज्यांनी लॉरेन्स नदीचा शोध लावलेला होता. जगातील वेगवेगळ्या प्रदेशांना त्यांनी भेटी दिलेल्या होत्या. या 5 शास्त्रज्ञांचा, या 5 प्रवाशांचा, या 5 खलाशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की या मुद्द्याच्या शोध सफरी आणि भौगोलिक विकास याच्यामध्ये
या वेगवेगळ्या लोकांनी, या महान व्यक्तींनी की भूगोलाच्या विकासामध्ये आपलं योगदान कशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि आपल्या संकल्पना कशा मांडलेल्या आहेत की त्याचा भूगोलाच्या विकासावरती कसा परिणाम झालेला आहे, या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यापेक्षा असंख्य लोक आहेत की ज्याने विज्ञानाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. पण शोध सफरी ज्या आहेत, शोध सफरी, जागतिक शोध सफरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की नवीन भूप्रदेश शोधून काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रवास केले त्यातले हे 5 अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि यांचाच मार्को पोलो, ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को दी गामा, फर्डिनांड मेगेलन आणि कॅप्टन जेम्स कुक यांचा आपल्याला या मुद्द्याखाली अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही सहभागी झाला या ऑनलाईन टीचिंगमध्ये, त्याबद्दल आपलं आभार. पुढील तासाला आपण या वेगवेगळ्या प्रवाशांनी शोधून काढलेले भूप्रदेश, त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेले प्रवास किंवा मोहिमा यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. आपण सहभागी झाल्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. नाऊ आय विल स्टॉप हिअर अँड मीट यू नेक्स्ट lecture. Thank you very much.